नमस्कार मित्रांनो, ऋतिका रिव्ह्यू या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण येड लागलं प्रेमाचं या मालिकेचा आजचा 1 जुलैचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण आजच्या भागामध्ये जय आणि गार्गीच्या लग्नाचा 2 दिवसात मुहूर्त काढताच आता या लग्नाच्या दिवशी ही विक्रांतिका कसा मोठा डावकणार हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता राया इन्स्पेक्टर गायकवाडांना म्हणत असतो, जो कोणी आहे ना ज्याने एका रात्रीत वर सिस्टीमला प्रोटेक्शन देण्यास भाग पाडले ना त्याचं नाव माझ्यासमोर यायलाच पाहिजे. कोण आहे तो माणूस? त्याच वेळेस आता डिफिकल्ट धावत येतो. रायभाऊ पटकन चल. चाळीत विक्रांतिका आली होती आणि तिने मोठा तमाशा केलाय. मंजिरीताई. तेव्हा लगेच राय म्हणू लागतो, काय? मिसफायरकडे आली होती विक्रांतिका. आता मी त्या बाईला सोडणार नाही. आता तिची वाट लावणार. इन्स्पेक्टर गायकवाड, मी येईपर्यंत टेबलावर मला त्या माणसाचं नाव हवं या. जो कोणी असेल ना त्याची खैर नाही आता, असे म्हणत राया लगेच तिकडनं निघून जातो. तर इकडे घरी मंजिरी आता पूजा करून आलेली असते. आता तिची ती पांढरी साडी, त्यावरती हळदी कुंकवाचा रंग, हे सगळं बघून आता गार्गी लगेच मंजिरीकडे बघते. मंजिरी, अगं हे काय घातलंय तू? हे काय झालंय? त्यावर मंजिरी म्हणू लागते, काही नाही गं, जाऊ दे, ते सोडून दे. पण मी आत्ताच पूजा करून आले आणि माझा उपवास आहे ना, मला खूप भूक लागली. पण गार्गी, तू नाही जेवलीस का अजून? तू काहीच खाल्लं नाही. चल मी तुला ताट वाटते, चल बरं. तेव्हा गार्गी म्हणू लागते, नाही मंजिरी, माझा पण उपवास आहे आज. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अरे बापरे, तू कुणासाठी उपवास धरला? तेव्हा लाजतच गार्गी म्हणू लागते, जयसाठी. आता मंजिरीला खूपच हसायला येतं. अरे बापरे, म्हणजे तू आमच्या जयसाठी उपवास धरलाय? वा गार्गी, मग तू जयला सांगून का टाकलं नाही? हे बघ, खूप आसूसलाय ग तुझ्या प्रेमासाठी. तुझं त्याच्यावरती किती प्रेम आहे ना हे एकदाचं कबुली करून टाक त्याच्यासमोर. म्हणजे कसं तो आनंदाने अगदी उड्याच मारेन. त्यावर लगेच गार्गी म्हणू लागते, करणारच आहे मी. पण मी जयची परीक्षा घेत होते ना, त्याला नोकरी नव्हती ना. त्यावर मंजिरी म्हणू लागते, हे बघ, जय बोललाय ना, तो काहीही करून पैसे कमवेन, नोकरी करेन. तो एकदा बोलला ना की बोलला. बघ, मला खात्री आहे. त्याच वेळेस आता लगेच दरवाजात एक काका येतात. गार्गी तुम्हीच आहात ना? हे जय घोरपडे यांनी तुमच्यासाठी पार्सल दिले. आता मंजिरी लगेच हसू लागते, अरे बापरे, पार्सल पण सुरू झालीत का? आता गार्गी पटकन ती पिशवी हातात घेते आणि त्यातला एक बॉक्स बाहेर काढते. आता त्या बॉक्समध्ये मंगळसूत्र असतं. आता हे मंगळसूत्र खूपच छान असतं. तेव्हा लगेच गार्गी म्हणू लागते, मंजिरी, मंगळसूत्र पाठवलंय. आता मंजिरी म्हणू लागते, अरे बापरे, मंगळसूत्र तयार झालं. पण बघ गार्गी, मी म्हटलं होतं ना, जय मागे पुढे बघणार नाही. तू म्हणतेस ना तेच तो सगळं करणार आहे. कारण जयचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. त्यामुळे आता तू त्याला वाट बघायला लावू नको. लवकरात लवकर काय असेल ना मनात ते सगळं ओठावरती आण आणि सांगून टाक. त्याच वेळेस आता त्यात एक चिठ्ठी असते. तेव्हा गार्गी म्हणू लागते, मंजिरी, अगं चिठ्ठी पण आहे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, बघू, मी वाचून बघते. तेव्हा गार्गी लाजतच म्हणू लागते, नाही नको, मी वाचते. मंजिरी आता बाजूला जाते. गार्गी ती चिठ्ठी उघडते. तर त्यात लिहिले असतं, गार्गी, मी तुझ्यासाठी पार्सल पाठवलं आहे. माझं खरंच मनापासनं प्रेम आहे आणि म्हणूनच मी हे मंगळसूत्र बनवलं आहे. नाही म्हणजे तुला आवडलं की नाही ते मला नक्कीच सांगा. कारण मला आता काहीच नको आहे. मला नोकरी भेटली. मला फक्त तुझी साथ हवी. त्यामुळे गार्गी, तुला जर होकार द्यायचा असेल तर लवकरात लवकर. आणि मला आता जास्त वेळ राहत नाही आहे गं. मला लवकरात लवकर तुझ्याशी लग्न करायचं आणि तुझी साथ हवी. त्यामुळे येत्या 2 दिवसात लगेच आपण मुहूर्त काढू आणि लग्न करूया ना. सांग ना, देशील ना होकार? तुला आवडलं आहे ना माझं गिफ्ट? आता मात्र लगेच गार्गी लाजू लागते. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, मग गार्गी, मग झालं ना? चिठ्ठी वाचून झाली का? बघू बरं, मला वाचू दे. तेव्हा लगेच गार्गी म्हणू लागते, नाही नको. गार्गी आता लाजतच तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस मंजिरी हसत असते. तेवढ्यात लगेच राय येतो, मिसफायर, एक साडी कोणी दिली तुला? त्या विक्रांतिकाने दिली ना? तिची एवढी हिंमत वाढली तिची. तिने चाळीत येऊन माझ्या मिसफायरला या वटपौर्णिमेच्या दिवशी ही अशी पांढरी साडी देण्याची हिंमत केली ना. आता तिची वाट लावणार, सोडणार नाही. हवं तर मला जेलमध्ये जावं लागलं ना तरी चालेल. पण विक्रांतिकाचा डाव मी आता उलथा पालथा कलणार. त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते, राया शांत हो. हे बघ राया, शांत हो, असं काही करायची गरज नाही आहे. जे करायचं होतं ते आम्ही केलं आहे. तेव्हा राया म्हणू लागतो, आम्ही म्हणजे?
त्यावर मंजिरी म्हणू लागते, आम्ही म्हणजे जानकी वहिनी आणि मी. जानकी वहिनी आली होती. राया, त्या विक्रांतिकाला ना तिची जागा सगळ्या चाळीसमोर मी आणि जानकी वहिनीने दाखवली. तेव्हा तर राया म्हणू लागतो, हो का, पण नेमकं काय केलं आहे तुम्ही दोघींनी? त्यावर मंजिरी म्हणू लागते, तिने मला पांढऱ्या रंगाची साडी दिली होती, हसत होती. आज सौभाग्याच्या सणाच्या दिवशी तुझ्या वाट्याला ही पांढऱ्या रंगाची साडीच येणार आहे असं म्हणत होती. आणि मग मी तिच्या डोळ्यासमोर तिच्या नाकावर टिचून हीच साडी घालून दाखवली. आणि त्याच वेळी जानकी वहिनी आली आणि जानकी वहिनीने माझी बाजू धरली आणि जानकी वहिनीने तिच्या नाकावर टिचून या साडीवरती सौभाग्याचा रंग लावला. आम्ही तिची अशी वाट लावली ना, सगळ्यांसमोर सौभाग्याची ताकद काय असते, आमच्या कुंकवाचा रंग किती ताकदवान असतो ना, हे सगळं तिला दाखवून दिलं आणि तिला तिची जागा दाखवली. तेव्हा लगेच आता राहून लागतो, वा मिस पायर, तुम्ही दोघींनी बरं झालं हे केलं. सगळ्या चाळीसमोर आता तिची भीती तरी निष्ठे होईल. आज मिस पायर, तुम्ही दोघींनी मिळून हे सगळं केलं. उद्या चाळीतली दुसरी बायकी उभ्या राहतील आणि तुमच्या साथीला येतील. बघ, असंच एक एक करून लवकरात लवकर त्या विक्रांतिकाची दहशत संपवायची आपल्याला, आणि ते व्हायलाच पाहिजे. खरंच मिस पायर, वा, तू आज ना या वाघाची वाघीनच शोभत्या. त्यावर मंजिरी म्हणू लागते, बाद झालं, पुरे झालं कौतुक, किती कौतुक करशील. आणि हे बघ, जे करायचं होतं ते आम्ही केलं, जे व्हायचं होतं ते झालं, त्यामुळे तो विषय सोडून दे. अरे तुला अजून एक सांगायचं आहे, आज आपल्या जयसाठी गार्गीने उपवास धरलाय. तेव्हा लगेच राय म्हणू लागतो, काय गार्गीने उपवास धरलाय, हे जयला सांगितलं का? त्यावर मंजिरी म्हणू लागते, नाही, अजून तरी नाही सांगितलं. तेव्हा लगेच राय म्हणू लागतो, मग एक काम करूया, आपण ना जयला फोन करून बोलूया आणि गार्गीचा उपवास त्याच्या हस्तेच सोडूया, चालेल? त्यावर मंजिरी म्हणू लागते, चांगलं सुचतं की. बरं ठीक आहे, मी गार्गीला तयार व्हायला सांगते, मीही आवरते आणि जयलाही फोन करते, चल पटकन. आता मंजिरी लगेच तिकडनं बाजूला जाते. तर इकडे आता ही विक्रांतिका खूप भडकलेली असते. जानकीने आणि मंजिरीने सगळ्या चाळीसमोर कसा तिचा अपमान केलेला असतो, तिला धक्का देऊन खाली पाडलेलं असतं, हे सगळं काही तिला आठवतं. बास, लय झाला या साहेबाचा अपमान. आजवर एवढ्या वर्षात या साहेबाचा अपमान करण्याची कोणात हिंमत नव्हती, कोणी जन्मालाच आला नव्हता. पण मंजिरी, तू या साहेबाचा अपमान करून घोर चूक केली. बदला घेणार, सोडणार नाही मी. एक एक अपमानाचा सूड घेणार मी. मंजिरी, तुझा आणि तुझ्या रायाचा संसार उद्ध्वस्त करणार मी. तेवढ्यात लगेच मॉन्टी येतो. साहेब एक वाईट बातमी. रायाने पोलीस प्रोटेक्शन कोणी दिलंय याचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि अशाने जय घोरपडेचं नाव समोर येईल. तेव्हा विक्रांतिका म्हणू लागते, यायलाच पाहिजे, जय घोरपडेचं नाव समोर यायलाच पाहिजे. आणि खरं तर हे नाव स्वतः जय घोरपडेने त्याच्यासमोर आणायला पाहिजे, मग या रायाचा चेहरा बघण्यासारखा होईल. तेव्हा मॉन्टी म्हणू लागतो, ते कसं शक्य आहे साहेब? जय घोरपडे कसा सांगेन त्याला की तो तुमच्याकडे काम करतो आणि त्याने हे सगळं केलं? हे नाही शक्य. त्यावर विक्रांतिका म्हणू लागते, ए कमी डोक्याच्यानो, जिथे तुमचं डोकं बंद पडतं ना, तिथे या विक्रांतिकाचं डोकं सुरू होतं. आणि आजवर मला जे हवं आहे ना तेच मी केलं आहे. माझ्यासाठी अशक्य असं काहीच नाही आहे. प्रत्येक गोष्ट मी शक्य करू शकते आणि म्हणूनच तुम्हाला आता कामाला लागायचं आहे आणि स्वतः जय त्याचं नाव रायासमोर आणेन असं काहीतरी करायचं आहे. चला निघा, नकाराची सवय नाही आहे. होकाराच्या छातावडावरती बसून ही विक्रांतिका होकार मिळवतेच. चला लागा कामाला, असे म्हणत आता विक्रांतिकाने तिच्या माणसांना कामाला लावलेलं असतं. तर त्यानंतर इकडे आता मंजिरीने अगदी छान पिवळ्या रंगाची छान अशी साडी घातलेली असते. दागिने बांगड्या वगैरे घालून मंजिरी अगदी नाकात नथ घालून सुंदर अशी तयार झालेली असते. तेवढ्यात लगेच आता मंजिरीच्या लक्षात येतं, अरे देवा, ह्या नटण्या सजण्याच्या नादात मी जयला फोन करायचं विसरूनच गेले. आता ती पटकन जयला फोन लावते. जय चाळीत चाललेलं असतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, जय, अरे चाळीत काय करतोय? तुझ्यासाठी असं सरप्राईज आहे, लवकर आहे, खूप खास आहे. आता लगेच जय म्हणू लागतो, ठीक आहे लगेच येतो. त्याच वेळेस आता लगेच मंजिरीला अगदी चक्कर आल्यासारखं वाटतं. आता मंजिरी खाली पडणार, तीच राया येतो आणि तिला पकडतो. मिस फायर, अगं तुला चक्कर आली, बैस बरं पटकन. थांब, मी पाणी आणतो. राया पटकन मिस फायरला पिण्यासाठी पाणी देतो. मिस फायर, अगं कशी अशी तू गरगरायला झाली होती, पडली असती ना मिस फायर. अगं तू सकाळपासून काही खाल्लं नाही ना, उपवास धरलाय ना, म्हणून झालं असेल. मिस फायर थांब, तू पटकन काहीतरी खाऊन घे, मी तुझ्यासाठी काहीतरी आणतो. त्यावर मंजिरी म्हणू लागते,
राया तर मला बरं वाटतंय रे. हे बघ मला जेवायचं नाही आहे, मी उपवास धरलाय ना. आणि आता जय आला की आपण जेवायलाच घेणार आहोत ना. त्यामुळे प्लीज राया. राया काय ऐकायला तयार नसतो. तेवढ्याच समोर सुंदर अशी साडी घालून नटून तटून गार्गी आलेली असते. आता दोघेही गार्गीकडे बघतात. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, गार्गी अगं काय सुंदर दिसतेस तू, अगदी ना परीसारखीच. वा. तेव्हा राया म्हणू लागतो, खरंच. त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, मिसफायर चल ना आधी काहीतरी खाऊन घे ना. आता गार्गीचं लक्ष सारखं दरवाजाकडे असतं. जय अजून का आला नाही. आता मंजिरी आणि राया तिची मजा घेऊ लागतात. आज ना गार्गी जय येणार नाही आहे ग लवकर. चल तू जेवण करून घे. अगं त्याला खूप उशीर होणार आहे. गार्गीचा चेहरा पडतो. तेव्हा लगेच आता राया आणि मंजिरी हसू लागतात. बघा बघा एका मुलीचा एका क्षणात चेहरा कसा पडला. तेवढ्यात जय आलेला असतो. मंजिरी आणि राया गार्गीला आपल्या पाठीमागे लपवतात आणि आता मस्त ढंटरान असे करून आता जयला सरप्राईज देतात. तेव्हा लगेच आता जय तर एकटं गार्गीकडे बघूच लागतो. त्याची नजर काही खाली पडतच नाही. तेव्हा राया म्हणू लागतो, ए बाबा असा बघतच बसणार आहे का. चल तिने उपवास धरलाय तुझ्यासाठी. सकाळपासनं काही खाल्लं नाही, उपाशी बिचारी. चल पटकन तिला घास भरव. आता मंजिरी पटकन ताट वाढते. आता दोघेही पाटावरती बसलेले असतात. राया मिसफायरला घास भरवतो. पण जय मात्र एकटक गार्गीच्या चेहऱ्याकडे बघत असतो. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, ए जय बाळ भरव ना बाबा. अरे भरव उपाशी रे. माझ्या बायकोला चक्कर आली होती, तिला बी येईल भरव. आता लगेच जयनेही गार्गीला घास भरवलेले असतो. तेव्हा गार्गी पटकन ती पिशवी समोर घेते. जय माझा होकार आहे, मी तयार आहे. आपण 2 दिवसात लग्न करू. राया मंजिरीला धक्का बसतो. 2 दिवसात लग्न. अरे बापरे एवढी घाई. तेव्हा लगेच आता गार्गी म्हणू लागते, खरंच मला वाटलं नव्हतं तू असं काही करशील म्हणून. तेव्हा जय म्हणू लागतो, मी काय केलं आहे. आता गार्गी पटकन त्या पिशवीतनं बॉक्स काढते आणि ती चिठ्ठी काढते. हे बघ तुझी चिठ्ठी आणि हे तू पाठवलेलं मंगळसूत्र. आता जय ते हातात घेतो आणि मनाशीच म्हणू लागतो, मंगळसूत्र ही चिठ्ठी मी तर नाही पाठवली. मग कोणी पाठवली असेल. तेवढ्यात गार्गी म्हणू लागते, खूप मस्त आहे डिझाईन. मला तुझी चॉईस आवडली आणि मी तयार आहे. 2 दिवसात आपण लगेच लग्न करूया. आता मात्र जय 1 नाही 2 नाही गप्प. तेव्हा राया म्हणू लागतो, चालेल 2 दिवसात बार उडून टाकूया. त्याच वेळेस आता गार्गी म्हणू लागते, मी भरवू तुला. आता गार्गी जयला घास भरवते. मंजिरीने रायाला भरवलेलं असतो. पण मात्र गार्गीला जरा जयकडे बघून वेगळंच वाटतं. तेव्हा तू विचारू लागते, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा जय म्हणू लागतो, कुठे काहीच नाही. तर रायालाही टेन्शन आलेलं असतं. मंजिरी विचारू लागते, काय झालं आहे. अरे आता मला बरं वाटतंय, तुला कसलं टेन्शन आलं आहे. तेव्हा राया म्हणू लागतो, मिसफायर मला टेन्शन आलं आहे ते त्या माणसाचं. असा कोण व्यक्ती आहे ज्याने एका रात्रीत माझा नकार असूनही सगळी सिस्टीम बदलून प्रोटेक्शन मिळवून दिलं. असा कोण आहे ज्याची पोलिसात वरपर्यंत ओळख आहे. त्या व्यक्तीला मी शोधून काढतोय आणि मी त्याला सोडणार नाही आहे. तो फक्त एकदा समोर येऊ दे. तेवढ्यात जयला जोराचा ठसका लागतो. कारण तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून जयच असतो. आता गार्गी पटकन जयला पिण्यासाठी पाणी देते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता इथे राया मंजिरी मंदिरात पुजारी काकांकडे आलेले असतात. आता त्यांना गुरुजींकडनं मुहूर्त काढायचा असतो. गुरुजी येत्या 2 दिवसातला मुहूर्त हवा आम्हाला. लवकरात लवकर जय आणि गार्गीला लग्न करायचे. तेव्हा आता गुरुजी लगेच मुहूर्त बघत असतानाच इकडे विक्रांतिका हसतच म्हणू लागते, आता येत्या 2 दिवसात जय घोरपडेच्या लग्नाचा घाट उभी राहणार आणि मग या जय घोरपडेच्या खांद्यावरती बंदूक ठेवून आपण शिकार मात्र रायाची करणार. आता मोठा धमाका होणार असं आता या विक्रांतिकांना डाव आखलेला असतो. तर आता जय आणि गार्गीच्या लग्नात नेमकं काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.